नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण थालीपीठ ही रेसिपी बघणार आहोत। घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये अतिशय चविष्ट असे थालीपीठ कसे करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा। चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया। सर्वात आधी आपण थालीपीठ ज्याने चविष्ट होता असा मसाला तयार करूया। यासाठी मी लसूण घेतलेला आहे, आलं सुद्धा घेतलेला आहे, कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहे भरपूर अशा आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। हे सर्व साहित्य आपण मिक्सर मध्ये वाटून घेणार आहोत। मिरच्या जवळजवळ 10 ते 12 घेतलेल्या आहेत, 2 लसणाच्या गड्ड्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा मी घेतलेला आहे कट करून आणि कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे कोथिंबीरच्या काड्या नसतील तर तुम्ही कोथिंबीर वापरली तरी चालेल। भरपूर कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला याच्यामध्ये। आता काही मसालेही टाकूया। 1 चमचाभर आपण ओवा याच्यामध्ये टाकूया, त्याचबरोबर 1 चमचा जिरे सुद्धा टाकूया। आता याच्यामध्ये मी अख्खे धने सुद्धा टाकणार आहे, अर्धा चमचा धने आपण याच्यामध्ये टाकूया। आता याचं मिक्सरला वाटण तयार करून घेऊया। थोडंसं पाणीही मी टाकणार आहे वाटताना आणि अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण करायचं आहे। अगदीच बारीक पेस्टही नाही करायची आणि जाडसरही नाही ठेवायचं। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे वाटण तयार करायचं आहे। थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे मी। वाटण तयार झालेलं आहे। आता आपण पीठ घेऊया। त्यासाठी मी एक परात घेतलेली आहे आणि त्यामध्ये पीठ घेते आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे। आता 1 वाटी ज्वारीचं पीठ याच्यामध्ये टाकूया। 1 वाटी बाजरीचं पीठ टाकणार आहे मी आता आणि अर्धी वाटी बेसन पीठ आपण याच्यामध्ये टाकूया। आता चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। आता मी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते, याने कलर खूप छान येईल थालीपीठांना। 1 कांदाही टाकलेला आहे मी, एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो आपण याच्यामध्ये टाकलेला आहे। तुम्हाला जर कांदा आवडत नसेल थालीपीठमध्ये तर तुम्ही स्किप केला तरी चालेल। आणि हा ठेचा आपण टाकून घेऊया। आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचा जो ठेचा आपण तयार केलेला आहे तो सगळा मी याच्यामध्ये टाकलेला आहे। आता हे सर्व साहित्य आपण आधी छान मिक्स करूया आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ मळून घेऊया। सगळं छान मिक्स करून झाल्यानंतर आता आपण पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये आणि पीठ मळून घ्यायचं आहे। पाणी एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं करत टाकायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं हिरवं वाटण राहिलं होतं म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं आणि तेच पाणी आता याच्यामध्ये टाकते आहे। याने काय झालं, मिक्सरमध्ये जे हिरवं वाटण राहिलं आहे ना ते अजिबात वाया गेलं नाही। आणि तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी टाकतच मी हे पीठ मळते आहे। एकदम पाणी टाकलं तर ते अगदी सैलसर होऊन जाईल म्हणून थोडं थोडं पाणी टाकायचं। आणि तुम्ही पिठांचं प्रमाण बघितलं ना, आपण गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे, ज्वारीचं पीठ 1 वाटी आणि बाजरीचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही बाजरीचं पीठ 2 वाटी टाकू शकता आणि जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ 2 वाटी टाकू शकता। पण गव्हाच्या पीठापेक्षा ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ जास्त असलं पाहिजे। यानेच ना थालीपीठ अगदी खमंग होतात, ते मऊ होत नाहीत जास्त। थालीपीठ कसे असे कुरकुरीत छान लागतात, मऊ चांगले लागत नाही, म्हणून आपण गव्हाच्या पिठापेक्षा आणि बेसन पिठापेक्षा ज्वारीचं आणि बाजरीचं पीठ जास्त टाकलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी टाकत पीठ आपलं मळून झालेलं आहे। अजून याला आपण मऊ करणार आहोत आणि जेव्हा आपण थालीपीठ करायला घेतो ना त्यावेळेस सुद्धा आपल्याला पाणी टाकत टाकत पीठ मऊ करायचं आणि नंतर थालीपीठ थापायचं असतं, म्हणून आधीच आपण खूप मऊ पीठ करणार नाहीये। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ आपलं मळून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पीठ मळायचं आहे, अगदी सैलसरही नाही आणि खूप घट्टही नाही। बघा असं मऊसर पीठ आपण मळलेलं आहे। आता आपण हे झाकून ठेवूया, 15 ते 20 मिनिटे तरी आपण हे पीठ भिजू देऊया आणि नंतर याचे थालीपीठ करायला घेऊया। 15 मिनिटे झालेली आहेत, पीठ चांगलं भिजलं असेल। आता आपण याचे थालीपीठ करायला घेऊया। आता या भांड्यामध्ये मी 1 ग्लास भरून पाणी घेते। या पाण्यामध्ये आपण थालीपीठसाठी जो कपडा वापरणार आहोत ना तो धुवून घेणार आहोत। त्याचबरोबर मी दुसऱ्या भांड्यात सुद्धा पाणी घेणार आहे। हे पाणी आपण पिठासाठी वापरणार आहोत, कारण प्रत्येक वेळी थालीपीठ करताना आपल्याला पीठ मऊ करून घ्यायचं आहे। पिठावरती मी थोडीशी कोथिंबीरही टाकून घेतलेली आहे। आता थालीपीठ ज्याच्यावरती थापणार आहे ते कापड मी घेते आणि ते ओलं करून घेते। कापड हे आपण आधीच ओलं करून घ्यायचं,
म्हणजे थालीपीठ आपण थापतो ना त्या कपड्यावरती, तेव्हा ते थालीपीठ कपड्याला चिकटून बसत नाही. त्याचबरोबर थोडासा तेलाचा हातही लावायचा कपड्याला, म्हणजे थालीपीठ अगदी सहज निघतं आणि तव्यावरती पडतं. आता थालीपीठचं पीठ आपण मऊ करून घेऊया. अगदी थोडंसं पाण्याचे शिंतोडे टाकायचे आणि पीठ मऊ करून घ्यायचं आणि नंतर थालीपीठ आपण कपड्यावरती थापायचं. पीठ अगदी छान मऊ करून घेतल्यावर ना थालीपीठ आहे ना पटकन थापलं जातं आणि ते खायला सुद्धा अगदी मऊसर लागतं. पीठ मऊ करून घेतलेलं आहे. आता हे कपड्यावरती मी थापून घेते. अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला थालीपीठ सरकवायचं आहे. ते दाबायचं नाही आहे, फक्त सरकवत सरकवत आपल्याला ते मोठं करायचं आहे. बघा अशा पद्धतीनं आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. बघा मी अगदी हलक्या हाताने थालीपीठ थापते आहे, अजिबात जोर देत नाही आहे. आपण जर जोरात हे थापलं ना तर हे कपड्याला चिटकून बसेल. आणि मध्ये मध्ये मी पाणीही लावते आहे हाताला, म्हणजे थालीपीठचं पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही, ते अगदी व्यवस्थित थापलं जाईल. आणि थालीपीठ अगदी छान थापलं गेलेलं आहे. आता मध्ये होलही करूया आपण. हे होल का करायचे, कारण जेव्हा आपण थालीपीठ तव्यावरती टाकतो ना तेव्हा त्या होलमधून आपल्याला तेल सोडायचं असतं, म्हणून आपण असे होल करून घ्यायचे. कपडा मी अलगद उचललेला आहे. आता तो आपण तव्यावरती टाकूया. आता याच्यावरती थोडंसं पाणीही शिंपडूया, म्हणजे कपडा अगदी सहज निघेल थालीपीठावरून. आणि बघा कपडा अगदी सहज निघालेला आहे आणि थालीपीठ अतिशय मस्त झालेलं आहे. आता आपण तेल सोडूया. कडेनेही तेल सोडायचं आहे आणि आपण जे मध्ये होल केले आहेत ना तिथे सुद्धा तेल सोडूया, म्हणजे थालीपीठ अगदी सगळीकडनं छान भाजलं जाईल, तेल सगळीकडे पसरेल. थोडंसं पाणीही मी टाकलेलं आहे आणि झाकण ठेवूया आपण याच्यावरती. थोडाच वेळ झाकण ठेवलं. आता आपण थालीपीठ पलटून घेऊया. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे थालीपीठ भाजताना, म्हणजे ते खमंग भाजलं जातं. गॅसची फ्लेम हाय ठेवली ना थालीपीठ शिजत नाही नीट आणि नुसतंच भाजलं जातं, म्हणून आपण गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे. त्याचबरोबर आपण जेव्हा कपडा टाकतो ना तव्यावरती तेव्हासुद्धा गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची. तवा थंड, म्हणजे थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा, म्हणजे तवा थंड होईल त्यावेळेस आपण कपडा त्याच्यावरती टाकायचा, नाहीतर कपडासुद्धा कडेनी जळेल. म्हणून आपण एकदम तवा गरम असताना कपडा टाकायचा नाही त्याच्यावरती. आणि तुम्ही बघू शकता तेल आणि तूप लावून खमंग असं थालीपीठ भाजून झालेलं आहे. कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि खूप चवदार होतात ही थालीपीठं. आता मी तुम्हाला अजून एक थालीपीठ थापून दाखवते. आणि हा कपडा आपल्याला प्रत्येक वेळेस असा पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे. याला पीठ चिकटलेलं राहायला नको. तुम्ही जर कपडा न धुता दुसऱ्यांदा वापरला ना तर पीठ त्याला आधीचं चिकटलेलं असतं आणि आपण जेव्हा दुसरं थालीपीठ थापतो ना ते सुद्धा कपड्याला चिकटून बसतं, ते तव्यावरती पटकन पडत नाही. म्हणून प्रत्येक वेळी आपण हा कपडा पाण्यामध्ये बुडून धुवून घ्यायचा. थालीपीठचं पीठ आधी मऊ करून घेतलं थोडं थोडं पाणी टाकत. नंतर मी त्याचा गोळा करून तो कपड्यावरती घेतला आणि हलक्या हलक्या हाताने आता मी थालीपीठ थापून घेते आहे. अगदी हलक्या हाताने थापायचं आहे आपल्याला, फक्त सरकवत जायचं आहे. अशा पद्धतीने थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तुम्हाला जर थालीपीठ थापता येत नसेल ना तर तुम्ही अजून एक उपाय करू शकता. म्हणजे थालीपीठचं पीठ आहे ना कपड्यावरती घ्यायचं, नंतर त्याच्यावरती प्लॅस्टिक पेपर टाकायचा आणि लाटण्याने लाटून घ्यायचं सरळ थालीपीठ. तुम्हाला जर अशा पद्धतीने थापता येत नसेल तर ती सुद्धा कृती मी दाखवेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आता आपण थापून थालीपीठ करत आहोत. लाटून थालीपीठ कसे करायचे याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. आता बघा अशा पद्धतीने अलगद असा कपडा उचलायचा आहे आपल्याला आणि तो तव्यावरती टाकायचा आहे. आता पाणी शिंपडूया थोडंसं वरती, म्हणजे कपडा हा सहज निघेल. आता मी कडेनेही तेल सोडते आणि आपण जे मध्ये 3 होल केले आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा तेल सोडणार आहे. पहिलं थालीपीठ आपण बघितलं अगदी खरपूस भाजून घेतलेलं आहे. आता हे दुसरं थालीपीठही अगदी खरपूस भाजून घेऊया. थोडा पाण्याचा शिंतोडा टाकलेला आहे आणि झाकण ठेवलेलं आहे थोडा वेळ. थोड्या वेळानंतर आपण झाकण काढूया आणि थालीपीठ पलटी करून घेऊया. आणि बघताय ना तुम्ही, दिसतानाच हे थालीपीठ किती खमंग आणि कुरकुरीत दिसतं आहे. अतिशय रुचकर होतं हे थालीपीठ. तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा. आपण घरीच उपलब्ध असलेली पिठं वापरून हे थालीपीठ केलेलं आहे. याला मी तूप लावून घेतलेलं आहे वरती आणि खमंग असं हे थालीपीठ भाजून झालेलं आहे. अशाच पद्धतीने बाकी सर्व थालीपीठ आपण करून घेऊया. आणि आपण 3.5 वाटी पीठ घेतलं होतं, सगळी पिठं मिळून 3.5 वाटी पीठ होतं.
त्याचे आपण 10 ते 12 थालीपीठ आरामात करू शकतो। हे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबर खा किंवा लसणाची चटणी करायची। शेंगदाणे आणि लसणाच्या चटणीबरोबरही हे थालीपीठ खूप मस्त लागतात। तर खमंग, कुरकुरीत आणि खुसखुशीत असे चवदार थालीपीठ आपले तयार झालेले आहेत। मी सर्व केलेले आहेत। हे मी दह्याबरोबर आणि शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सर्व केलेले आहेत। कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि खायलाही अतिशय मजेदार लागतात ही थालीपीठ। तर तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अगदी मस्त अशा थालीपीठांची रेसिपी मिळेल। तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन।